नमस्कार मित्रांनो, महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। गुढीपाडव्यानिमित्त महिलांना आता मोफत साड्यांचे वाटप होणार आहे। मित्रांनो, शासनाने पुन्हा GR कडून सांगितले आहे की सर्व महिलांना बिनशर्त मोफत साड्या वाटाव्यात। यासाठी शासनाने नवीन GR काढलेला आहे। त्यामध्ये निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आणि गुढीपाडव्याच्या आतमध्ये हे पैसे वाटप करण्यास सांगितलेले आहे। तर मग मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की सन 2024-25 या वर्षाकरिता कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली एक साडी प्रति कुटुंब प्रतिवर्ष भेट देण्याच्या अनुषंगाने साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमाली व इतर खर्च यासाठी येणारा खर्च संबंधितांना वितरित करण्यासाठी सदर योजनेचे नोडल संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाला 10 कोटी इतका निधी वितरित करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे। मग मित्रांनो, हा जो शासन निर्णय होता, हा शासन निर्णय 21 मार्च रोजीचा होता। त्याच्यानंतर आणखी एक शासन निर्णय काढण्यात आला। कॅप्टिव्ह मार्केट योजना सन 2024-25 करिता निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग 24 मार्च 2025 रोजीचा। तर त्या GR मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळात 10 कोटी इतका निधी वितरित करण्यास या आदेशान्वये मान्यता देण्यात येत आहे। या वाक्यावरील पुढील वाक्य समाविष्ट करण्यात येत आहे। सदर देयक हे बिनशर्त स्वरूपाचे आहे। म्हणजे मित्रांनो, आधीच्या याच्यात काही शर्ती अटी लावल्या होत्या GR मध्ये, तर आता हे सदर जे देयक आहे पैसे बिनशर्त आहे। म्हणजे या ठिकाणी तो माल म्हणजे साड्या या गोदामातून डायरेक्ट आता रेशन कार्ड दुकानात पोहोचले आहे, त्याचा हा पैसे आहे। त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी सर्व महिलांना 31 मार्चच्या आत म्हणजेच गुढीपाडव्यानिमित्त या साड्या वाटप करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहे। म्हणून परत हा GR काढून या ठिकाणी महिलांना आनंदाची बातमी देण्यासाठी, गुढीपाडव्यानिमित्त साडी देण्यासाठी हा GR काढण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे ज्या महिलांकडे रेशन कार्ड आहे त्या सर्व महिलांना या ठिकाणी साडी मिळणार आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।